नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला सर्वप्रथम दिशा फाउंडेशनचे आभार मानायचे आहेत. त्याचं कारण असं की राजजींशी अनेक कॅमेऱ्यांसमोर बोलण्याची अनेक वेळेला वेळ आली विविध वाहिन्यांवर, पण जाहीर कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या मुलाखतीचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. राजजींचं महाराष्ट्रातलं स्थान आणि महाराष्ट्रातलं त्यांची कामगिरी याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या ओळखीची किंवा प्रस्तावनेची अजिबात गरज नाही याची मला कल्पना आहे. मुलाखतीचं नावच आपण बघितलं असेल, रोखठोक. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या नमनाला घडावर तेल न घालता एकाच गोष्टीचा फक्त मुद्दाम उल्लेख करेन. इतक्या साऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर राजजींच्या बाबत आढळणारा एकच भाग फक्त सुरुवातीला सांगतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होऊन गेले, पण अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये आपले विचार मांडणं, कधी आक्रमकतेने ते कधी मृदूपणाने, कधी आपण ज्याला ह्युमर म्हणतो तशा मिश्किल कोपरखळ्या मारत, पण स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडून, सगळ्यात मुख्य म्हणजे एखादी गोष्ट बोलल्यानंतर आपण ती गोष्ट बोललोच नाही असं नंतर डिनायल कधीही न देणारा नेता म्हणजे राज ठाकरे, अशी त्यांची ओळख करून देता येईल. आणि मला वाटतं याचं प्रत्यंतर आपण मागच्या 2 दिवसामध्ये घेतलेलं आहे. आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक राजकारण्यांच्या आणि पक्षांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. काही जणांच्या मनात धडकी भरलेली आहे, काही जणांना काय घडणार आहे हे कळत नाहीये. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र एका वेगळ्या ट्रान्झिशनच्या पिरियडमधून जातोय आणि अशा वेळेला एक नवीन पक्ष घेऊन उभं राहिलेलं हे तरुण नेतृत्व विविध विषयांवर काय बोलतंय हे ऐकण्याकरता आपण सगळे उत्सुक आहोत. आजच्या मुलाखतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ही मुलाखत म्हणजे काही राजजींच्या व्यक्तिमत्वाची ओळख नाहीये, ती करून द्यायची आवश्यकता नाहीये. पण स्वतः राजजी महाराष्ट्राच्या विकासाच्या किंवा महाराष्ट्राच्या वाटचालीबद्दल, भावी वाटचालीबद्दल नेमकं काय विचार करतायत, वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांच्या डोक्यात काय आहे हे जाणून घ्यायचा हा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं मी जे आज इथे बसलेलो आहे ते तुम्हा सगळ्यांच्या मनातले प्रश्न घेऊन बसलेलो आहे. विनंती एकच आहे की ही मुलाखत चालू असताना कृपा करून कुठल्याही चिठ्ठ्या, सजेशन्स पाठवू नकात, कारण तुम्हाला काय हवंय हे निश्चित माहिती आहे आणि त्यांनाही निश्चित माहिती आहे की त्यांना काय तुमच्यासमोर मांडायचंय. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विषयावरचे त्यांचे विचार आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कुठल्याही पक्षीय अभिनिवेशाशिवाय महाराष्ट्राच्या हिताचा विचार म्हणून जेवढे जेवढे प्रश्न आपल्या डोक्यात आहेत तेवढे त्यांना विचारायचा मी प्रयत्न करेन. आणि माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षांची उत्तरं ते त्यांच्या मुलाखतीच्या उत्तरांमधून देतील. राजजी, या मुलाखतीला आल्याबद्दल दिशा फाउंडेशनकडनं आणि चिंचवडच्या अनेक नागरिकांकडनं मी आपले मनापासून आभार आधीच मानतो. धन्यवाद. नमनाला घडावर तेल घालत नाही आणि ताकाला जाऊन भांडही लपवत नाही. मागच्या 2 दिवस महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या हालचालीचं मूळ ज्याला माध्यमं मानतायत, मी किंवा इथलं कोणी मानताय असं नाही, ज्याला माध्यमं मानतायत ते म्हणजे आपण केलेली काही विधानं. आणि मुळातली ही विधानं आहेत ती परप्रांतीयांच्या विषयीची, त्यांच्या महाराष्ट्रातल्या येण्याविषयीची, अस्तित्वाविषयीची. सुरुवातच मुलाखतीची मला इथून करायची आहे की आपण परप्रांतीयांच्या मुंबईत असण्याबद्दल, त्यांनी सण साजरे करण्याबद्दल किंवा त्यांनी त्यांच्या इतर गोष्टी करण्याबद्दल जे आक्षेप घेतलेत त्याची नेमकी कारणं काय? नाही, मला असं वाटतं की जे कोणी इतर परप्रांतातनं येतात मुंबईत, पुण्यात, महाराष्ट्रात, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासावी, आपल्या राज्याची संस्कृती इकडे जोपासू नये, एवढी फक्त माझी स्वच्छ भावना आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये येणार असाल, रोजीरोटी कमवणार असाल, इथले जर समजा तुम्ही मानणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र दिनच साजरा करावा लागेल. उत्तर प्रदेश दिन वगैरे साजरे करता येणार नाहीत, बिलकुल नाही. प्रश्न असा आहे की कोणी उत्तर प्रदेश दिन साजरा करतो किंवा काय ते छठ पूजा होतात किंवा काय, विषय पूजेचा नाही.
विषय दिन साजरा करण्याचा नाही, याच्या मागून ते एक आपली ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत तो मला हाणून पाडायचा आहे. आणि नाही ते चोचले मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. 2-2, 2,500 हजार महिलावरनं इथे येऊन आम्हाला दादागिरीची भाषा नाही शिकवायची कोणी, बिलकुल ते शिकवायची. आणि माझ्या आक्षेपाचं कारण हेच आहे, ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात, आज तुम्ही मुंबईत घ्या, महाराष्ट्रात कुठेही घ्या, पुण्यात घ्या, हे ज्या पद्धतीने हळूहळू हळूहळू घुसत जातात, काय आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी पोरांमध्ये कॅलिबर नाही? ते ह्या कुठच्याही प्रकारचं काम करू शकत नाहीत. पण त्यांचा एक माणूस आला की दुसरं कुटुंब घेऊन येतो, चौथा माणूस, 5वा माणूस, असं करत करत ते वाढवत सुटतो. माझं असं म्हणणं आहे, त्यांची जी राज्य आहेत ती मोठी करावीत. उत्तर प्रदेश मोठा करावा, बिहार मोठा करावा, तिकडच्या लोकांना तिकडे कामाला ठेवावं, त्यांचा उत्कर्ष करावा. मी प्रत्येक वेळेला एक आपल्याला सांगितलं जातं की या देशामध्ये बघितलं गेलं तर कोणत्याही राज्यामधला माणूस कुठच्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतो, असं घटनेमध्ये दिलंय. त्याच्या खालचं एक कलम आहे, ते प्रत्येक वेळेला टाळतात. त्याचा दुसरं कलम असं आहे, पण ज्या राज्यात तुम्ही जाल तिथल्या स्थानिक लोकांना तुम्ही उपद्रव करणार नाही, तुमचा त्रास होणार नाही, याची देखील काळजी घ्या. आणि प्रत्येक वेळेला हे डोस आम्हालाच पाजले जातात की कोणी कुठच्याही राज्यात जाऊ शकतं आणि कुठेही राहू शकतं. मान्य ना मला, पण तिथल्या स्थानिकांना तुम्ही त्रास देऊ शकता, तिकडच्या स्थानिकांचा रोजगार तुम्ही छिनू शकता, असं कुठेही लिहिलेलं नाही. छटपूजेबद्दलच्या तुमच्या विधानाबद्दल काल संध्याकाळी रामविलास पासवानांनी असं एक विधान केलंय की महाराष्ट्रीयन माणसांनी जर दिल्लीमध्ये जाऊन गणेश चतुर्थी साजरी केली, त्याला जर बंदी झाली तर काय करायचं? गणेश चतुर्थी मला असं वाटतं हा काही फक्त मराठी माणसाचा सण नाही. गणपती हा संपूर्ण देशाचा आहे. जपानपर्यंत सगळेजण मानतात. हो, रामविलास पासवानकडे बघितल्यानंतर मला नाही वाटत तो शाळेत गेला असेल. आणि या सगळ्या याच्यामध्ये यांना माहितीच नाहीत कोणत्या गोष्टी. तर प्रश्न असा आहे, गणपतीची पूजा ही देशभर होते. नॉर्थ इंडियामध्ये होते, साऊथ इंडियामध्ये होते, मध्य भारतामध्ये होते, सगळीकडेच होते. अजून काही वेगळं? तुमच्या विधानानंतर जे काही एक वादळ उठलेलं आहे 2 दिवसापूर्वीपासून, त्याच्यामध्ये अमरसिंगांनी सुद्धा नुकतंच विधान केलेलं आहे की छठ पूजा होऊ दिली जाणार नसेल तर आम्ही काठ्या पुरवू. मी काल सांगितलंच ना, तुम्ही जर काठ्यांची भाषा केली तर मी तलवारीचीच भाषा करीन. आणि हे तुम्ही आम्हाला इथे येऊन काठ्या बिठ्या दाखवायची गरज नाही. हे हिम्मत तुम्ही करू पण नाही. या महाराष्ट्रात यायचं, निमूटपणे राहायचं आणि जायचं. ही भाषा इथे चालून देणार नाही मी, बिलकुल नाही. समाजवादी पक्षासारख्या पक्षांनी असे एक माझा समाजवादी पक्ष हा विषयच नाही. त्यांची आज रॅली आहे म्हणून त्यांच्यावरती सगळं गेलं बरं का. मला ते देणं घेणं पण नाही. त्या असा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःचा एक राजकीय आधार वाढवण्याकरता याचा उपयोग करते, असं एक काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन समाजवादी पार्टीने जाहीर केलं. त्यांना माहिती पण नसतात गोष्टी. अज्ञानी लोकांच्या प्रतिक्रियांवरती आपण काय प्रतिक्रिया देणार? मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मी रेल्वेचं आंदोलन केलं होतं. विसरले का सगळे? इतकी जर स्मरणशक्ती यांची कमी असेल तर मला असं वाटतं राजकारण त्यांनी सोडून द्यावं. मी हे कधीपासून ही गोष्ट मांडत आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर माझे आजोबा, माझे काका, इथपासून ही गोष्ट संस्काराने माझ्याकडे आलेली आहे. ती पुढे वाढवतोय, पुढे नेतोय. ती याच्यामध्ये मी राजकीय अजेंडा कसला आला? राज्य एक विचारांची सुस्पष्टता म्हणून आता तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यावरच थोडंसं पुढे जातो. आपण शिवसेनेमध्ये असताना रेल्वे भरतीबद्दल जे आंदोलन केलेलं होतं की फक्त बिहारी माणसांचीच तिथे नियुक्ती केली जाते, त्यांना फेवरेबल ऍटमॉस्फिअर आहे, महाराष्ट्रीयन मुलांना ही संधी का नाही? आता शिवसेनेकडनं तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवला गेलेला आहे आणि त्याच वेळेला मनसेकडनं हा उचलला गेलेला आहे. कारण मी शिवसेनेत बाहेर गेलो. मी शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला तो शिवसेनेकडे मुद्दा होता. मी जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडलो तेव्हा तो माझ्याकडे मुद्दा, इकडे आला तो मुद्दा. आता साधी सरळ सोपी गोष्ट आहे ना, त्याचा काहीच प्रश्न नाही.
थोडंसं बारीकसं विषयांतर होते, पण याच विषयानंतर ते झालेलं आहे म्हणून विचारतो. जया बच्चन यांनी असं विधान केलेलं आहे की आम्ही ठाकरेंना ओळखतो. चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणालेलं आहात, शाळेविषयीचं विधान तुमचं जे होतं, ऐश्वर्याच्या नावाने जी शाळा काढली गेली, माझं अत्यंत स्पष्ट मत होतं. आज मी इथे सगळे आलेले आहेत, हे सगळे मीडियावाले आलेत, तेवढंच कापून बरोबर लावतात. मग आता स्पष्ट मत सगळं पुन्हा एकदा सांगा. माझं अगदी स्पष्ट मत आहे की या सगळ्या याच्यामध्ये मी ज्या वेळेला एखादी गोष्ट मराठी माणसाविषयी बोलतो, महाराष्ट्राविषयी बोलतो, त्यावेळेला तुम्ही मला म्हणता की हा संकुचित विचार आहे किंवा कुठच्याही गोष्टीचा. इतका मोठा सुपरस्टार, ज्याला मीही मानतो, कलाकार म्हणून मीही मानतो, मीही त्यांचा फॅन आहे, पण इतका मोठा सुपरस्टार झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळेला अलाहाबाद मतदारसंघ निवडला, तो उत्तर प्रदेशमध्ये. एखाद्या राज्याला प्रमोट करायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी उत्तर प्रदेशचा ब्रँड अँबॅसेडर व्हायची त्यांनी मान्य केलं. हिंदी चित्रपट सोडून इतर चित्रपटामध्ये काम करायची वेळ आली त्याला भोजपुरी सिनेमे त्यांनी घेतले. आणि स्वतःच्या सुनेच्या नावाने कन्या शाळा काढताना देखील त्यांना उत्तर प्रदेशमधलाच भूखंड मिळावा का? महाराष्ट्रात कन्या नाहीत का? आणि अमिताभ बच्चन यांना या देशाने सुपरस्टार केलेलं आहे, उत्तर प्रदेशने केलेलं नाही. तुम्ही राहिलात इकडे, सगळं काही केलं तिकडे, तुम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये काहीच करावं असं वाटत नाही? एवढं माझं फक्त म्हणणं होतं. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कलाकाराला इतक्या वर्षानंतर देखील जर स्वतःच्या राज्याबद्दल जर प्रेम आणि आपुलकी असेल तर राज ठाकरे हा खूप छोटा माणूस आहे. त्याला जर स्वतःच्या राज्याबद्दल आणि माणसांबद्दल प्रेम असेल तर काय चुकलं? राज्य एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न फक्त महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहारमधनं आलेल्या माणसांपुरताच मर्यादित नाहीये. अनेक इतर प्रांतांमधनं माणसं, मारवाडी येतात, गुजराती येतात, पण तुम्ही प्रत्येक राज्यांमध्ये बघा, ते जिकडे जिकडे जातील तिकडची भाषा शिकतात, तिकडचा व्यवसाय करतात. आज मुंबईमध्ये देखील अनेक मिल्स उभ्या राहिल्या. या मिल्स उभ्या राहिल्यानंतर त्याचे जे कोणी शेठ होते ते मारवाडी गुजराती असे होते, पण तिकडे काम करणारा मराठी माणूस होता. आज परिस्थिती उलटी होत चालली आहे. आज अनेक जण येत आहेत आणि येताना माणसं घेऊन येत आहेत. म्हणजे हा साधा प्रश्न आहे. बरं, मी एकटा बोलतोय का ही गोष्ट? आसाममध्ये झालं, वरती दिल्लीमध्ये शीला कौल बोलल्या, त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांमुळे आम्हाला त्रास होतोय. नंतर वरून आला दट्ट्या, त्याच्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट घेतलं मागे, पण तो बोलल्या तरी. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये इतर सर्व राज्यांना या गोष्टींचा त्रास होतोय, हा त्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी, म्हणजे तिकडच्या राज्यकर्त्यांनी विचार नको करायला या गोष्टींचा? आपली झाली की पाठवतायत, झाली की पाठवतायत. कुठेतरी ह्याला थांबवलं पाहिजे. बरं, इथे होत आहेत ना, पण पॉलिटिकल पार्टीजने सुद्धा वोट पॉकेट्स म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ दिल्या इतके वर्ष, म्हणून हे लोंढे इतके वर्ष वाढले असं आपल्याला वाटतं. बिलकुल. हे सगळं जे काही चिखल झालंय ना, हा फक्त मतांच्या लाचारीसाठी झालेलं चिखल आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि मी काल जे मी माझ्या भाषणामध्ये बोललो, जे मी आतापर्यंत अनेकदा बोललोय, की मी हे जी काही गोष्ट बोलतोय ही राजकीय मतांच्या फायद्या तोट्याचा विचार करून मी बोलत नाही. ही केवळ फक्त महाराष्ट्राच्या हिताची फक्त मी गोष्ट बोलतोय. याच्यानंतर मला कोणी मतदान केलं किंवा नाही केलं मला काही फरक पडत नाही. राज्य काल किंवा आज 2 दिवसामध्ये या तुमच्या विधानांच्या वादळाचा महाराष्ट्रामध्ये जो काही प्रतिसाद, पडसाद उमटलेला आहे, नाशिकमधल्या एका थिएटरमध्ये भोजपुरी सिनेमाची रीळ काढून जाळली गेली, किंवा मुंबईमध्ये सुद्धा काही इतर गोष्टी 2-3 घडल्या की ज्यामुळे तिथले टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांना विरोध झाला. आणि उलटी सुद्धा गोष्ट घडली की समाजवादी पार्टीचा मेळावा चालू असताना मनसेच्या कार्यकर्त्यांवर आज दुपारी लाठीमार झाला. या सगळ्या गोष्टींमुळे एक समाज जीवन ढवळून निघतंय किंवा त्याच्यावर एक विपरीत परिणाम होतोय असं आपल्याला वाटत नाही का? मी एकट्याने का विचार करायचा याचा? हे का घडतंय हे त्यांनी विचार करायचंय. हे कशामुळे घडतंय? तुम्ही इथे येणार, इथे सगळ्या गोष्टी साजऱ्या, हे बरं नव्याने सुरू करतायत. मला नाही वाटत उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश दिन साजरा होत असेल. मी कधी ऐकलं नाही. मी होत असेलही, पण हे इतर राज्यांमध्ये जाऊन हे आपले दिवस साजरे करणं ही कुठचं नवीन फॅड आहे? बरं, कसं आहे की ह्याला एक
असं आवरण देतात ते एका चांगल्या गोष्टीचं, जसं छटपूजेचं आहे की पूजा आहे. पूजा आहे आमचं काहीच म्हणणं नाहीये, पूजेच्या नावाखाली काय चाललंय. पण राजी ह्याला गिरगाव चौपाटी बंद होते, दादर चौपाटी बंद होते, तुमची जुहू चौपाटी बंद होते, उद्या हे पुण्यात सुरू होणार. नाही, पण या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री पण हजर राहतात. हे कार्यक्रम शिवसेनेच्या मुख्यालयात सुद्धा होतात. दुर्दैव. दुसरं काय बोलू मी याला. म्हणजे माझ्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवलं होतं की या मुंबई महाराष्ट्राचा विचका हे बाहेरून येणारे लोंढे करतील, असं 1922 साली लिहून ठेवलं. याच्यावरती शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, हे सगळं फुकट गेलं. मी माझा जर हे बघा, साधी गोष्ट मी कालच सांगितलं की एक शिवाजीराव गायकवाड सारखा माणूस जो कुठे जन्माला आला मला माहित नाही, पण बडोद्यामध्ये होता. बडोद्यामधनं तो तिकडनं गेला, तामिळनाडमध्ये गेला. तामिळनाडमध्ये त्या शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत झाला. आणि तो रजनीकांत स्वतःला तमिळ समजतो. तो जन्माने जरी मराठी असला तरी तो स्वतःला तमिळ समजतो. इथे आलेल्या माणसांकडनं माझी जर ही समजा अपेक्षा असेल की त्यांनी स्वतःला पहिल्यांदा मराठी समजावं, माझी काय चूक आहे. एपीजे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते, त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये पहिली ओळ आहे की एका फलाणा फलाणा गावामध्ये एका तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला. धर्माने मुसलमान आहेत, पण सांगतायत की माझा एका तमिळ कुटुंबामध्ये जन्म झाला. किती स्वतःच्या भाषेविषयी, राज्याविषयी किती अभिमान आहे त्यांना. नाही, पण राज्य याला सगळ्या गोष्टीला एक घटनात्मक चौकट किंवा संविधान नावाच्या प्रकाराने जर विचार करायचा झाला, आयडेंटिटी कार्ड देणं एवढा एकच मार्ग उरतो. दुसरा काय मार्ग तुम्ही सुचवाल. नाही, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थानिक मराठी बेरोजगारांना, स्थानिक भूमिपुत्रांना ज्या दिवशी इथे नोकऱ्या लागायला सुरुवात होतील त्या दिवशी येतील आणि करतील काय. ज्या दिवशी हे फुटपाथ साफ व्हायला सुरुवात होतील, ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या, कॉर्पोरेशनच्या जागा ज्या वेळेला रिकाम्या होतील आणि ह्यांना खेळण्यासाठी तिकडे मैदानं मिळतील, त्यावेळेला झोपड्या बांधतील कुठे. जसा एक मेसेज येतो ना इथे की बाबा रे इकडे या, इथे आहे मजा, कुठे राहू शकता, काही करू शकता, झोपू शकता, काही कामं, तसा एक उलटा मेसेज जाणं आवश्यक आहे की बाबा आता इथे जाऊन काय उपयोग नाही, इथे आपण आता जाऊ शकत नाही. आणि संविधान काय फक्त आम्हाला शिकवणार काय सगळेजण. तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जा, तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही केरळामध्ये जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, चालून देतात का. त्यांच्या भाषेतल्या दुकानावरच्या पाट्या सोडून इतर पाट्या लागतात का. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिकडे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात. आणि माझा प्रयत्न चाललाय खडक बनवायचा की आतमध्ये काहीच होऊ शकत नाही. मला एक सांगा, मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी होणं याच्याकरता फक्त परप्रांतीयांचे लोंढे एवढं एकच कारण आपल्याला दिसतं का, अजून काही कारण आहेत. हे एकच टक्का तेवढाच आहे हो, बाकीचे वाढले. म्हणजे मराठी टक्का कमीच झाला ना तुलनेमध्ये. हो, म्हणजे लोंढ्यांमुळेच ना. प्रश्न असा आहे की समजा 5 लाख लोक होते आणि 2 लाख लोक इतर होते, ते 2 लाखाचे 20 लाख झाले, 5 लाख तिकडेच आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एकूणच नागरी सुविधांवरती होणारा त्याचा परिणाम याचा कोणी विचार नाही करत. आज मुलांना शाळा राहिलेल्या नाहीत, ऍडमिशनची काय बोंब झाली आहे. म्हणजे वर्षानुवर्ष इथे राहणाऱ्या लोकांचा, जे स्वतः टॅक्स भरतायत प्रत्येक गोष्टीचा, त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत, त्यांना चांगल्या शाळा मिळत नाहीत, त्यांना चांगल्या बागा मिळत नाहीत, त्यांना चांगली मैदानं मिळत नाहीत, त्यांना चांगली हॉस्पिटल्स मिळत नाहीत. ही कशाची लक्षणं आहेत. म्हणजे आज मुंबई सारख्या शहराला पाणी पुरवठा करणारी, आज पुण्याला तसा प्रश्न नाहीये, परंतु मुंबई सारख्या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवरती 40,000 झोपड्या आहेत. पाईपलाईनवर नाही बाबांनो, हा हसण्यासारखा मुद्दा नाही. मुंबईमध्ये आज बघा, आपण तुमचं भाग्य समजलं पाहिजे आणि ते होऊ नये अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना. जे मुंबईमध्ये आज बॉम्बस्फोटापासून सगळ्या गोष्टी ज्या घडतायत, उद्या जर या पाईपलाईनवरती जर काही झालं, मूळ मुंबईकर कुठून पाणी पिलो.
उद्या पुण्यामध्ये समजा ही गोष्ट झाली, कुठून पाणी प्याल? अहो, हे जे बाहेरून आलेत ना, ते आपल्या गावाला परत निघून जातील पाणी येईपर्यंत. करायचं? आणि कोणालाच याचं गांभीर्य नाही. सगळं फक्त निवडणुका निवडणुका आणि निवडणुका एवढ्या चक्राभोवती सगळं फिरतंय. मला एक सांगा, पण या अशा प्रकारच्या समस्येचं सोल्युशन हे लॉंग टर्म असतं किंवा त्याच्यावर काहीतरी स्पेसिफिक आणि ठोस मार्ग निघायला लागतो? याचं पहिलं काम म्हणजे स्वाभिमानाची इंजेक्शन दिली पाहिजेत. ज्या दिवशी ही गोष्ट कळेल ना, कसं होतं, मी आता साधी गोष्ट लक्षात घ्या. मी ज्यावेळेला पहिल्यांदा परदेशी गेलो, स्वित्झर्लंडला गेलो, आणि ते सगळं देश पाहायला, काय सुंदर डोंगर आणि काय 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 तिकडे रस्ते आणि काय काय प्रॉब्लेमच नाहीत. तिथे फिरत असताना पहिला माझ्या डोक्यात आलेला प्रश्न, कारण आपल्या डोक्यात तोच येऊ शकतो, मी म्हटलं इथला विरोधी पक्ष काय करतो? निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, सगळंच होतं. मग विरोधी पक्ष करतो काय? पण विरोधी पक्ष आहे तिथे, कारण तिकडचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तिकडचे प्रश्न वेगळे आहेत. ज्या वेळेला आपल्याही ग्रामीण भागामधनं मंत्री लोक ज्या वेळेला शहरांमध्ये येतात, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, प्रॉब्लेम काय? रस्ते आहेत, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, मार्केट्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत. पण ते ह्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांनाच कळू शकतं की ते पुरत नाहीये. आज ट्रॅफिकची परिस्थिती तुम्ही बघितली, सगळी कोलमडलेली आहे. मी या ट्रॅफिकच्या विषयावरती आर पाटलांना दोनदा बोललो की म्हटलं, अहो यांची बैठक घ्या. पसरीचांसारखा एक माणूस आहे ज्यांनी ट्रॅफिकवरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरती डॉक्टरेट त्यांना मिळालेली आहे. म्हटलं त्यांना तुम्ही लावा ह्या विषयावरती कामाला. म्हणजे मुंबईचे, पुण्याचा, ठाण्याचा, आज शहरांचा जो सगळा विचका झालेला आहे सगळ्या ट्रॅफिकचा, त्याच्यावरती म्हटलं तुम्ही एक कमिटी नेमा आणि त्याच्यावरती काम करा. माझ्याकडनं, आमच्याकडनं जे काही लागेल तुम्हाला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. बरं, हे काही प्रेस पब्लिसिटीसाठी करू नका. याची पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरेंकडनं ह्या सूचना आल्यात, बिलकुल करू नका. तुम्ही परस्पर करा. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा असा शहरांवरती होत असतो. मला एक आणि दोन, जे मी काल म्हटलं की घुसणं आतमध्ये, बरं का, हे जे ज्या पद्धतीने सगळं प्रकरण चालू आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त ते तुम्हाला सांगतायत की बी केअरफुल, आमच्या वाट्याला जाऊ नका. आणि मला हीच गोष्ट मनात जी खटकते ती ही आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय. आणि उद्या भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल फक्त मी आत्ता सांगतोय, जी माझ्या काकांनी ह्याच्या अगोदर सांगितली, जी माझ्या आजोबांनी ह्याच्या अगोदर सांगितली. आणि दिवसेंदिवस या सगळ्या शहरांचा विचका होत चाललेला आहे. आज पुणे शहरामध्ये देखील असलेल्या त्या बिहारी विद्यार्थ्यांचा काय पुणे शहरातल्या लोकांना त्रास नाही होत? आज अनेक मुलींना याचा त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. पुढे तिकडे लक्ष जाणार आहे माझं. पण राजजी, आज किंवा काल 2 दिवसामध्ये जी काही एक प्रतिक्रिया उमटलेली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून किंवा ज्यांनी आंदोलन सुरू केली आता त्यांच्याकडून, ती प्रतिक्रिया जरी उत्स्फूर्त मानली तर हे पक्षाचं ध्येय धोरण यापुढे या लाईनवर असणार आहे का? कारण जर इलेक्शन जवळ आल्या असं समजलं समजा, तर हा पक्षाचा मुख्य मुद्दा असणार आहे का? बिलकुल. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या बाबतीमध्ये आणखीन कुठले मुद्दे तुम्हाला पक्षाच्या दृष्टीने आता महत्वाचे म्हणून घ्यायचे? निवडणूक पहिलं कसं आहे, पहिली साफसफाई, मग रंगोरंगोटी. नवनिर्माणाचा अर्थच तो आहे. पहिला चौकोन रिकामा करून घ्यायचा, मग काय आपण कपाट आणू इथे, छान खुर्ची आणू इकडे वगैरे, ते सगळं नंतर. एक प्रत्येक पक्षाची उभारणी व्हायला, त्याला सेट होण्याकरता काही वेळ लागतो. आपण ही वाट सोपी नाहीये, ही वाट खूप खाचखळग्यांची काटेरी आहे. अनेक पक्षांच्या ध्येय धोरणांमध्ये स्वतःचं वेगळं धोरण आणि वेगळेपणा तुम्हाला निर्माण करायला लागणार आहे. आता असं जर विचारलं आपल्याला की महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला नेमकं काय हवंय, असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे? नेमकं काय हवंय? मला असं वाटतं की त्याला समजून घेणारा कोणतरी माणूस हवाय. त्याला उंच भरारी मारायची त्याची इच्छा आहे, आशा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. पण त्याला ते कोणातरी सांगायचंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला फक्त पुढे हो एवढं सांगणारं कोणतरी हवंय.
मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या तरुणामध्ये काहीही कमी नाही. पण बाकीच्या पक्षांमध्ये त्याला हे मिळत नाही असं वाटतं आपल्याला. मला काय माहित. बाकीच्या पक्षांमध्ये आजूबाजूला आपण जर बघितलं तर दुसरी फळी निर्माण करण्यामध्ये किंवा तरुण पिढीला वाव देण्यामध्ये हे पक्ष कमी पडलेत असं आपल्याला वाटतं का? अगोदरच्या खुर्च्या सोडत नाही तो, तिथे प्रॉब्लेम आहे सगळा. पण जेव्हा सत्ता येते तेव्हा प्रत्येक वेळेला महत्वाच्या पदांवर बसण्याकरता तरुण आणि अनुभवी माणसं मिळतातच असंही नाही. आपण पूर्वी बघितलेलं आहे आपली सत्ता असताना. तरुण आणि अनुभवीचा अर्थ मला समजून सांगा. म्हणजे ज्यांना आपल्या पदावर बसल्यानंतर काय नक्की करायचंय याचा एक अनुभव तरी असला पाहिजे. माझं म्हणणं आहे 60 वर्ष चुका झाल्या ना, अजून 5 वर्ष काय फरक पडतो. म्हणजे हे कसं आहे की लग्नाआधी विचारण्यासारखं आहे, तुला अनुभव काय म्हणून. काय डोंबल्याचं सांगणार तू. मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो. एक नवनिर्माणाची कल्पना आपण पक्षाच्या स्थापनेच्या वेळा सांगितलेली होती. नवनिर्माणाची कल्पना आपण आपल्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला सांगितलेली होती. आत्ताचं एक अस्थिर वातावरण जर आपण बघितलं महाराष्ट्रातलं आणि देशातलं सुद्धा, कधी निवडणुका लागतील सांगता येत नाही, कधी डावे पाठिंबा काढून घेतील सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या पक्षांचं इक्वेशन बघता आपल्या पक्षाची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ही काय असणार आहे? कारण आपल्या पक्षाच्या स्थापनेनंतर आपल्याला ताबडतोब येणाऱ्या निवडणुकांमध्ये तसा फारसा वेळ मिळत नाहीये. आपली लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे? मला असं वाटतं मी आता पक्ष बांधणी करतोय, पक्ष बांधतोय, पुढे नेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत न्यायला, लोकांपर्यंत पोहोचवायला आणि लोकांना त्या पटायला थोडा वेळ जाणार. त्याच्यामुळे येणारी निवडणूक लगेच मी काहीतरी माझं टार्गेट म्हणून पकडतोय असं काही नाहीये. इतर पक्षांच्या बाबतीत थोडंसं फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी भूमिका एकच राहणार. हे बघा, मी ज्या वेळेला पक्ष स्थापन करण्याचा ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला मला फक्त नवनिर्माण सेना असं पण नाव मला टाकता आलं असतं, करता आलं असतं. पण मी मुद्दामून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव टाकलं कारण मला महाराष्ट्राची बॉर्डर सोडून मला बाहेर जायचं नाही. म्हणजे माहिती आहे ना, हल्ली आपल्याकडे असतात ना बरेच जण, माझ्याकडे खूप येतात, कडे तर गल्लीत पण ओळखत नसतात, राष्ट्रीय नेता व्हिजिटिंग कार्ड छापतात. हे असले कुठचेही राष्ट्रीय नेता होण्याची मी स्वप्न पाहत नाहीत, कारण माझ्या मते दिल्लीत गेलेला माणूस फुकट जातो. त्याच्यामुळे त्या भानगडीत मला पडायचं पण नाही, मला जायचं पण नाही. मला जो काही विचार करायचा आहे तो महाराष्ट्राचा विचार करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून मला जे काही करता येईल ते मी करतोय. त्यासाठी थांबायची तयारी आहे? बिलकुल. मला एक सांगा, नवीन नेतृत्व निवडताना तुम्ही काय निकष या तरुणांमध्ये लावताय आता? नाही, मला असं वाटतं पहिलं कामालाच लावलं पाहिजे ना. कसं आहे, ही काय बघायचा दिवस नाही हा, किंवा पोहे केलेत जरा गाऊन दाखव वगैरे असं काही नसतं. मुळात जो समोर येईल त्याला त्याचं काम, तू हे काम कर, ते नाही करता आलं दुसरं काम कर, त्याचा एक आयुष्याचा कल असतो की त्याला बरोबर ते समजतं की बाबा हे माझं काम आहे. आणि माझ्याकडे बरेचसे येणारे जे सगळे तरुण आहेत हे ठरवून असतात की मला आयुष्यात काय करायचंय, किंवा मला राजकारणात करायचं असेल तर राजकारणात मला कुठच्या अंगाने काम करायचंय. त्यालाही तो बदल जाणवतोय आणि त्या बदल जाणवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण त्याला मिळालेलं एक्सपोजर. मग ते टीव्ही, सगळ्यात मोठं टीव्ही माध्यम, टीव्हीच्या माध्यमातून मिळालेलं, आजच्या तरुणांना मिळालेलं एक्सपोजर हे कमाल आहे. म्हणजे पूर्वी आपण ज्यावेळेला बोलत असतो, म्हणजे पूर्वीच्या मला निवडणुका आठवतात की कोकणामध्ये सगळेजण जायचे आणि सांगायचे कोकणाचा कॅलिफोर्निया करू. तिथल्याही लोकांना माहित नसायचं आणि हे बोलतो ह्यालाही पण माहित नसायचं कॅलिफोर्निया काय. यांनी पाहिलेलं नसायचं, त्यांनी पाहिलेलं नसायचं. याच्यावरती निवडणुका, कोकणाचा कॅलिफोर्निया होणार, माहिती कोणालाच नाही. मग आमच्याकडे टीव्ही लावला, त्यावेळेला बेवॉच पाहिलं आणि कळलं ज्या ह्याला कॅलिफोर्निया असा असतोय. आता ते जे एक्सपोजर आहे, आता तुम्ही कोकणात जाऊन तुम्ही तिकडच्या तरुणाला सांगू नाही शकत मी कोकणाचा कॅलिफोर्निया करतो. ही सगळ्यात, म्हणजे मला असं वाटतं की मी ज्यावेळेला, आता माझा मुलगा 10वीला आहे, आताच मार्चमध्ये परीक्षा आहे, मी त्यांच्याकडे पण बघत असतो, माझ्या मुलाकडे किंवा माझ्या मुलीकडे बघत असताना
त्यांचं थिंकिंग त्यांच्या वयामध्ये ज्या वेळेला मी होतो त्यावेळेला मला असं वाटतं मी बावळट होतो. ते ज्या पद्धतीने विचार करतात एखाद्या गोष्टीचा तो विलक्षण वेगळा आहे. आणि तो वेगळा आहे याचं मूळ कारण त्यांना मिळालेलं एक्सपोजर. त्याचे फायदेही आहेत, त्याचे तोटेही आहेत. म्हणजे आता जन्माला जी मुलं, आता जी काय 4-5 वर्षाची 5-6 वर्षाची मुलं आहेत त्यांना हेही माहीत नाही. म्हणजे जे मी भाग्यवान समजतो आपल्या पिढीला खरं तर, की आपण ट्रंक कॉल पाहिला, आपण पोस्टमन पाहिला, तो अजूनही येतो, पण आपण ते असे फिरवायचे फोन पाहिले, फोन लागत नाही. म्हणजे कुठेतरी तुम्ही गेलात की 1 दिवसानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलायचात कुठे. ही जी संपूर्ण गोष्ट होती, किंवा टीव्ही लावल्यानंतर त्याच्या अशा खरखर 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 यायचं ते पहिल्यांदा 6 वाजता, आणि मग ते लावल्यावरती ते सुरू व्हायचं ना, ढोंगटोरडा, सगळे असे बसलेले असायचे. तिथपासून टीव्ही बघायचे. आता 80 चॅनल काय आणि 100 चॅनल काय. मला एक सांगा राज्य, की आजच्या तरुण माणसाला, तरुण पिढीला ती 1 लाखात मिळणारी गाडी असेल किंवा 1 लाखात फ्लॅट देण्याच्या वल्गना ज्या काही बिल्डर्सकडनं होत आहेत त्या असतील, जगण्या मरण्याचा मुळात प्रश्न पडलेला आहे की मी जगू कसा, मला रोजगार कसा मिळेल, त्याच्यावर माझं घर कसं चालेल. नवनिर्माण करताना या मुंबईतल्या गोष्टी मी ते हेच बोलतोय ना. माझं असं म्हणणं आहे की मी जर समजा उद्या राज्याचा प्रमुख आहे तर मी एवढं नक्की बघीन की माझ्या राज्यामध्ये कोणकोणते उद्योग मी आणणार आहे, आणि ते उद्योग मी आणत असताना तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मी त्या प्रकारचंच प्रशिक्षण देईन जेणेकरून ते उद्योग आल्यावरती तो ताबडतोब तिकडे लागला पाहिजे. आपल्याकडे होतं असं की इंडस्ट्री आल्यानंतर आपल्याला इकडच्या लोकांना, मुलांनाच माहिती नसतं ही इंडस्ट्री काय येते, इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स आहेत, कोणत्या प्रकारचं शिक्षण लागतं, काय लागतं, काहीच माहिती नसतं. हीच गोष्ट गुजरातमध्ये होते ना. नरेंद्र मोदींना मिळणारा जनाधार हे काय सांगतो, दुसरं तेच सांगतो ना. प्रत्येक देशामधल्या प्रत्येक राज्याच्या नेत्यांनी जर समजा आपल्या राज्याचा विचार केला आणि विकास केला तर मला असं वाटतं की हा देशच विकासाकडे जाईल. पण आम्हाला विकास जमत नाही म्हणून आमची तुम्ही सांभाळा, हे नाही उद्योग बरोबर. हे नाही जमणार. पण तिकडे ते जया बच्चन तर म्हणतात की तुम्ही तुमच्या कोहिनूर मिल मधली जागा त्यांना शाळा काढण्याकरता द्यावी, त्या तिथेही शाळा काढतील. आता गंमत बघा, त्या म्हणतात की राज ठाकरे मुझे कोण आहे मालूम नाही. आता मी मालूम नाही, माझा प्लॉट मालूम आहे. हे बरं आहे, ते बरोबर माहिती. पण त्यांनी मागितली तर तुम्ही द्याल, ज्या किमतीला असेल त्यांनी घेऊन जावी. बरं, प्लॉट कशाला माहितो, त्याची जे काय किंमत असेल तिकडे त्यांनी युनिव्हर्सिटी बांधावी. हो, मला एक सांगा, वृत्तपत्र काढण्याची हल्ली एक स्टाईल आहे. मला एक कळलं त्याप्रमाणे त्या अंधेरी कुर्ला ती जो रस्ता आहे ना मुंबईमधला, तिकडे एक अमरसिंग आणि अमिताभ बच्चननी काहीतरी प्लॉट घेतला असं मला कळलं, काहीतरी हे करण्यासाठी, कॉल सेंटरसाठी. तोही चालेल शाळा काढण्याकरता. हो, मग चांगली सूचना आहे. मला एक सांगा, एक वृत्तपत्र काढण्याचं एक तंत्र नवीन सुरू झालेलं आहे. म्हणजे अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाचं मुखपत्र असावंच असं नाही, पण बऱ्याचशा वृत्तपत्रांचं पॉलिटिकल ॲफिलिएशनही दिसतं, काही मुखपत्रही असतात. आता राणेसाहेबांनी पण नवीन एक प्रहार काढायचं ठरवलेलं आहे. तशी काही तुमची मनीषा तुमच्या आहे डोक्यामध्ये? या सगळ्या गोष्टी आहेत, करायच्या आहेत. फक्त त्या सगळ्या गोष्टीला मलाच ते स्वतःला करायला लागेल ना. मी आता फिरू का लिहू का काय करू? लिहायला बसलो तर आमच्याकडे येत नाही म्हणून सांगतात, त्यांच्याकडे गेलं तर म्हणतात लिहित नाही, हल्ली कार्टून काढत नाही. दोन्हीकडनं ढोलकी दोन्हीकडनं वाजते आमची. ते एक काहीतरी आत्ताच सध्या समजवण्याचं काम करतो. माध्यमांचं विशेष प्रेम तुमच्यावर एवढ्या करता आहे कारण तुम्ही स्वतः बेसिकली कार्टुनिस्ट आहात. तुम्ही स्वतः, तुम्हाला माध्यमांमधलं सगळं माहिती आहे, कळतं. तुमचं चित्रपटाबद्दलचं प्रेम, संगीताबद्दलचं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. मला थोडंसं परत एकदा वेगळ्या दिशेला जायचं आहे. विशेषतः नारायण राणे आणि आपण दोघंही शिवसेनेतनं बाहेर गेल्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये बरीचशी इक्वेशन्स बदललेली आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणाचीही बदललेली आहेत, पॉलिटिकल पार्ट्यांचीही बदललेली आहेत. महापालिकांच्या स्तरावर तर वेगळी वेगळी इक्वेशन्स होताना दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेतही बघितलेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण आपण बघतो आहोत. मला सांगा, नजीकच्या काळामध्ये राज्याच्या पातळीवर तुम्हाला असं काही वेगळ्या प्रकारचं इक्वेशन येत्या काही काळामध्ये अपेक्षित आहे का? काही घडेल वेगळं असं वाटतं का आपल्याला? संमेलन, मी खरं सांगू ना, मी असल्या इक्वेशनचा विचार करून मी राजकारण नाही करत.
मी माझं काम करतोय, निवडणुकीच्या वेळेला जो हात पुढे करेल त्याच्या हातावरच्या रेषा बघीन आणि पुढे जाईन. मी कोणाशी तरी युती करायची आहे म्हणून मी त्या पद्धतीचं काम मी पक्ष म्हणून करणार नाही. मी माझा पक्ष म्हणून माझं काम करत राहीन. मला समोरून हात कोणाचा आला मी विचार करीन, नाही तर एकला चल्लो रे आहेच. हातावरच्या रेषा बघून पंतप्रधान पदाची भाकी तर बांधली जायला लागली हल्ली. कोणाची? पवारांच्या बाबतीत झालेलं टाळी मारून बघतो एकदा आमच्या हातावरून मोठे का अशी येते का बघतो ती. नाही, एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारतो मी, कारण प्रश्न तुमच्या दैवताविषयीचा आहे. मध्यंतरी जी महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली बरेच वर्षांनी, शरद पवार साहेब आणि बाळासाहेब दोघांचीही, त्यांनी खरोखर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन नेते एकत्र जर आले, कारण तुम्ही दोघांनाही तुमच्या सुरुवातीपासून बघितलेलं आहे, बाळासाहेबांचं तर आपण शिष्यच आहात, काही आपल्याला अशी काही शक्यता वाटते का की या दोघांच्या एकत्र येण्याने काही महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल, असं काही होऊ शकेल? मुळात मला वाटत नाही ते एकत्र येतील. मला असं वाटतं त्या दिवशीची भेट त्यांनी त्याच वेळेला का घेतली ज्यावेळेला मोदींचा निकाल लागत होता त्यावेळेला. मोदी इफेक्ट कमी करण्यासाठी ती भेट होती का काय होतं मला माहित नाही. आज काय झालं मला काय माहित. पण हे सतत अशा गोष्टी चालू असतात. मध्ये शिव्या देतात, मध्ये परत बोलतात, परत चांगला माणूस बोलतात, परत होतं सगळं असं सगळं चालू असतं. उद्या समजा जर धरून चाला की महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये एकदम सडनली निवडणुका जाहीर झाल्या, त्याचं कारण तुम्हाला मी विचारतो की आता या पुनर्रचनेच्या लफड्यामध्ये बऱ्याचशा पॉलिटिकल लीडर्सचं नुकसान होणार आहे, पॉलिटिकल पार्टीजचं नुकसान होणार आहे, त्यामुळे किंवा डाव्यांचं पटेल की नाही वर अणुकरारावरच्या ह्याच्यात मी तुम्हाला एक, आता तुमची एक स्वतःची पार्टी आहे, तुम्ही एक महाराष्ट्रात एक काही भूमिका घेऊन पुढे जात आहात, असं जर काही ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि ताबडतोब काही निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रातली आता परिस्थिती काय असेल असं आपल्याला वाटतं निवडणुकांच्या वेळची? हे बघा, मी अगदी परत तुम्हाला तेच सांगतो, निवडणुकांविषयी मला असं वाटतं की माझा पक्ष हा तिथे कुठेही आतमध्ये जाणं, ह्यातनं जर समजा राज्यामध्ये काही बदल घडणार असेल तर या कोणाबरोबर तरी इक्वेशन जमवून आज जाणं महत्वाचं. नसेल पुढे बघू, घाई कोणाला आहे. तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्या आत्ता महाराष्ट्रापुढची सगळ्यात मोठी आव्हानं काय, ताबडतोब एक टॉप प्रायोरिटीची आव्हानं काय, तर आपण काय सांगाल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी एक वाक्य सांगत आलो की तुम्हाला डोळे दान करता येतात, तुम्हाला विजन डोनेट नाही करता येत. आय डोनेट करता येतो आपण, विजन डोनेट नाही करता. आज सगळ्यात महत्वाचा विजनचा प्रॉब्लेम आहे. आपलं राज्य, आपलं स्वतःचं राज्य, आज या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला सगळ्यात म्हणजे जर कुठे काही आपण प्रगतीच्या गोष्टी बोलतो, प्रगतीच्या गोष्टी बोलत असताना एक त्रिशूळ असतो आणि तो आहे पाण्याचा, विजेचा आणि रस्त्यांचा. हे तीन गोष्टी जर समजा झाल्या तर पुढच्या गोष्टी आपोआप होतात. या तीनच गोष्टींवरती जर समजा राज्यांनी पूर्णपणे फोकस केलं तर बाकीच्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. कारण आता कसं आहे, आता ते सगळं वेडवाकडं चालू आहे. म्हणजे त्याला काय, जसं तो अमिबा असतो नाही का, असा त्याचा असा दिसतो आपल्याला, असं ते सगळं वेडवाकडं चालू आहे. पण त्याला काही प्लॅनिंग नाही. आज तुम्ही शहरांचं पण बघितलं तर त्याला टाउन प्लॅनिंग नाही. हे मला असं वाटतं की ह्याच सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं उद्या इंडस्ट्री येणार, कॉलेजेस येणार, इतर सगळ्या गोष्टी येणार. इकडच्या माणसाला रोजीरोटी देण्यासाठी म्हणूनच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या सगळ्यांना मिळू शकतात, या तीन गोष्टींवरती उद्या राज्याने जर समजा फोकस केला, बाकी काही गरज नाही. आणि तिसरं चौथं म्हणजे शिक्षण. आज महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा फिरतो त्यावेळेला अनेकदा असं दिसतं की मला शिक्षकांना शिकवायची वेळ आहे, त्यांनाच खरं तर ट्युशनची गरज आहे. आज सिव्हिक सेन्सचा प्रश्न येतो. सिव्हिक सेन्स शिकवताना कळत नाहीत, सांगत नाहीत. पुस्तकामध्ये लिहिलेल्या ज्या काय ओळी आहेत, ह्याच जर तुम्हाला आतमध्ये वाचून दाखवायच्या असतील वर्गामध्ये तर पोरगं घरीच करेल ना अभ्यास. शिक्षकाकडनं त्याच्या पलीकडे काहीतरी सांगण्याची अपेक्षा असते ना, शिकवण्याची अपेक्षा असते. ते कुठे शिकवताना दिसतच नाही. बरं, तिथेही शिकवत नाही म्हणतात नंतर शिकवणीला ये. अनेक विषय आहेत असे.
जी इतकी 60 वर्ष खोळंबून राहिलेले विषय, म्हणून मला तो तिटकारा त्याच्यासाठीच यायचा. मी जेव्हा निवडणूक प्रचाराच्या वेळेला मी जात असे, लोकसभा लागल्या, विधानसभा लागल्या, कॉर्पोरेशन लागले, जिल्हा परिषद लागले, पंचायत समिती लागले, प्रत्येक वेळेला आपले विषय तेच. तुमच्याकडे पाणी आणल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. 10 वर्षापूर्वी हेच बोललो होतास तू. मी इकडच्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देईन, महाराष्ट्रामधल्या 1 कोटी लोकांना. काय किती वर्ष या सगळ्या गोष्टी. अहो, घराचं प्लॅनिंग होऊ शकतं, राज्याचं नाही होऊ शकत. आणि जी सहज बाकीचे देश, आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण हिंदुस्थानाच्या आजूबाजूचे देश हे जर आपल्या पुढे जात आहेत, जे आपल्या मागून आले, तुम्ही मलेशिया घ्या, तुम्ही थायलंड घ्या, बाजूला दुबई घ्या, किंवा इतर अनेक देश घ्या. मी चायनाचं नाव घेणार नाही, कारण चायनामध्ये लोकशाहीच नाही. पण हे देश जर स्वतःच्या आपला विचार करून, आपल्या माणसांचा विचार करून जर पुढे जाऊ शकतात, आपण नाही जाऊ शकत. कोणती कमी आहे आपल्यात? आणि ती जी कमी आहे ना, ती कमी फक्त एकच आहे की राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांना व्हिजन नाही. काय आपल्याला करायचंय, कोणासाठी करायचंय हेच माहिती नाही. महाराष्ट्रामधनं 48 खासदार दिल्लीमध्ये जातात. महाराष्ट्रातल्या एका तरी प्रश्नावरती यांचं एकमत होतं का हो? एका तरी प्रश्नावर? मग एवढी सगळे खर्च करायचा, अफाट सगळ्यांची ताकद लावायची, इतकी एनर्जी जाते, इतका पैसा जातो, इतका वेळ जातो, त्याच्यातनं या सगळ्या निवडणुका होतात, इतकी वर्ष जातात, आणि प्रश्न प्रलंबित परत तेच. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला तर हे तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या टाळ्यांसाठी म्हणून वाक्य बोलतोय. माझ्या हातामध्ये सूत्र आली ना, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून ठेवीन, सुतासारखा सरळ. आणि मग हे आंडू पांडू तर कोणी यायचे पण नाहीत नंतर. मला पुन्हा एकदा 20 वर्षापूर्वीचं वातावरण परत येत असं वाटतं, कारण काल तुमची विक्रोळीचं भाषण जे सहारावर दाखवत होते, किंवा त्याच्या आधीचं केलेलंही परवाच्या दिवशीचं दाखवत होते, ते बघताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला बाळासाहेबांचा भास होत होता. ज्यांनी माझ्या पिढीने किंवा तुमच्या पिढीतल्या लोकांनी जे अगदी शाळेत असल्यापासूनची बाळासाहेबांची भाषणं ऐकलेली आहेत, मराठी अस्मितेच्या मुद्द्यापासून शिवसेना मधल्या काळात जी दूर गेलेली होती, तो मुद्दा आता बरोबर योग्य वेळेला तुम्ही उचलताय असं माध्यमांचं म्हणणं आहे. मी सांगितलं का उत्तर प्रदेश दिन साजरा करायला? मी काय कुंडली काढून, मी काय पंचांग काढून बसलो होतो की हा दिवस तुमचा, हा उत्तर प्रदेश दिन, असं काही बसलो होतो का? मी साजरा करणार ते, विरोध करणार मी. त्यांनी साजरा केला नसतं तर मी विरोध पण केला नसतं, बाकीच्या गोष्टींकडे गेला असता विरोध. तर त्याच्यामुळे हे काय असं कोठे पकडून आपण चालतो का या सगळ्या याच्यामध्ये? मला थोडंसं लायटर वेनकडे आणायचं हे डिस्कशन. आपल्याला वेळेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. मला एक सांगा, या सगळ्या राजकारणाच्या गोष्टीमध्ये तुमचा जो सगळ्यात आवडता प्रांत, कलेचा प्रांत, त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होते, तुम्हाला असं वाटत नाही? होतंय ना, इलाज नाही. म्हणजे कदाचित आम्हाला राज ठाकरे हे उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तुमच्या संगीताबद्दल एवढा व्यासंग आहे, म्हणजे आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांना, दर्शकांना माहिती नसेल की संगीताबद्दल तुमचं ज्ञान अफाट आहे. स्वतः उत्तम ज्ञान नाही, कान आहे फक्त. कान आहे असं धरून चाला, कानानेच शेवटी ज्ञान मिळतं. पण या सगळ्या तुमच्या आवडीच्या उद्योगाकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, म्युझिक ऐकतो मी, गाणी ऐकतो. आत्ताच ऐकत होतो जोधा अकबरची गाणी गाडीत. नाही तर ह्यांना वाटायचं ह्याला रस्त्याने असा बिजा फिरत असतो की काय, काहीतरी का वॉकमन बिकमन लावून. नाही, पण तुमचं जे ते करणं असतं ते सगळं बेफाटच असतं, म्हणजे ते छोट्या पातळीवरचं काही नसतंच. तुम्ही साधं प्रदर्शन जरी सुचतच नाही, छोटं प्रदर्शन जरी केलं तुम्ही तरी ते भव्य दिव्य, काव्याचा कार्यक्रम केला तरी तो भव्य दिव्य, मायकेल जॅक्सनला आणलं तरी भव्य दिव्य. तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्वतःचे क्रिएशन एखादं काही करावं असं वाटलं नाही का? वर्तमानपत्र वगैरे बाजूला ठेवा, पण एक खरं सांगू ना समीरन, वाटायला काय वाटतंच, नाशाला भाग नाही, पण असं 2 दगडांवरती पाय ठेवून नाही चालता येत. असं नाही होत. नाही, किती जरी मी विचार केला तरी राजकारणच. परत राजकारण नाही, मला असं वाटतं की माझी जी क्रिएटिव्हिटी जी आहे ती मी राजकारणात आणीन. जे काही चांगलं करून दाखवायचंय ते ह्यांना करून दाखवीन. ह्यांनी मला स्क्रीनवर बघण्यापेक्षा
प्रत्यक्षात ह्यांच्या बाबतीत घडून दाखवीन. ते चित्रपटाच्या माध्यमातून कशाला घडून दाखवलं. वाटतं, खूप वेळा वाटतं या सगळ्या गोष्टी, पण त्याला काही इलाज नाही. अनेक माझे मित्र आहेत, कलावंत मित्र आहेत, हिंदी चित्रपटसृष्टीतले आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतले आहेत, बोलत असतो. आणि किंबहुना आमची ओळख आता इथे केदार शिंदे आहेत. केदार शिंदे पण आलेत. मी तेच त्यांना म्हणत होतो, तुम्ही कालच्या तुमच्या भाषणात पण एक दोन नकला फार छान केल्यात. तुम्ही ऐकलं असेल, सहारावर बघितलं असेल. कोणाची केली होती? नाही नाही, मी काही नकलाकार नाहीये. हे त्या भाषणाच्या ओघात जे काय होऊन गेलं. पण आता लाईटर वेनकडे आलो, राजकारण बाजूला ठेवलं. नाही नाही नाही, मी त्या भाषणाच्या ओघात काही नाही नाही, वन्स मोर ताबडतोब मागायचा असतो. तो काल केलेला आहे. काल ओरडला असतं तर काल दाखवलं असतं मी. एक शेवटाकडे आपण येऊयात परत एकदा. मला एक पुन्हा एकदा आता महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले त्याबद्दल तुमचं एक सिन्सिअर आवाहन तुमच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इतरांना म्हणा. आत्ता जे वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तुमच्या मनामध्ये आत्ता परप्रांतीयांच्या विषयी असलेली कुठलीही भावना ही, ज्याला आपण एक अशी सिख किंवा विचित्र नाहीये. तुम्ही आत्ता ते बोलतानाही क्लिअर केलेलं आहे की इथे येण्याविषयी किंवा राहण्याविषयी, काम करण्याविषयी आक्षेप नाही. पण आत्ता त्याचा जो तीव्र पडसाद उठलेला आहे, जे आत्ता मला दुपारी येतानाच कळालं की काही ठिकाणी मारहाण झाली, तुमच्याही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या मुंबईत, असं आत्ता नुकतंच कळालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचा संयम कुठेतरी आवश्यक आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काही सांगावं या गोष्टीमध्ये? प्रश्न असा आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तो साबू आहे ना, तो समाजवादी पार्टीचा साबू आझमी, जो सटकन सटकतो गुन्हे करून, पटाक्कन सटकतो हातामधनं, त्यांनी तोंडावरती ताबा ठेवावा. आम्ही संयम राखू. मी फक्त उत्तर प्रदेश दिनाबद्दल बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं मी लाठी आणि काठ्या वाटपाचा कार्यक्रम करीन. हे ज्या वेळेला तो बोलला त्याच्यानंतर मी सांगितलं की ते जर काठ्या वाटणार असतील तर आम्ही तलवारी महाराष्ट्रामध्ये वाटू. हे त्यांच्या नंतर बोललेलो आहे. ही प्रतिक्रिया आहे. मी आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या किंवा बोललो, ह्या प्रतिक्रिया आहेत. आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं झालेली गोष्ट ही प्रतिक्रिया आहे. त्यांनी त्यांचे थोबाडं बंद करावीत. या सगळ्या गोष्टी बंद होतील. एकतर महाराष्ट्राचे म्हणून राहा, नाहीतर रोजीरोटीला आलोय म्हणून चिप पडायचं आणि निघून जायचं. संपलं. मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेविषयी, प्रायोरिटीविषयी आणि कालच्या आणि आजच्या 2 दिवसाच्या वादळाविषयी राज्यांशी आपण बोललो. याच्या पुढच्या काळात त्यांची लाईन काय राहणार आहे, त्यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र कसं आहे, महाराष्ट्र पुढची आव्हानं कुठली आहेत, याविषयी ते बोलले. मला असं वाटतं की जे मुद्दे मनातले आहेत त्याची उत्तर समोर मिळालेले असतानाच कुठला क्षण थांबायचं हे आपल्याला कळायला लागतं. आमची अशी इच्छा होती की त्या लाईटर व्हेनमध्ये पुढे आणखीन काही बोलावं, पण आत्ताची वेळ ती नाही आहे. आणि आत्ता बाकीचे सुद्धा त्यांचे कार्यक्रम खूप ठरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातली परिस्थिती सध्या काय आहे आत्ता. त्यामुळे मी राज्य इथे आले, त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल दिशा फाउंडेशनतर्फे, आपल्या पिंपरी चिंचवडकरांतर्फे मनापासून आभार मानतो. नमस्कार. यानंतर सचिन साठे यांना विनंती, आपण उपस्थितांचे आभार मानावेत. सन्माननीय सचिन साठे. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा स्वप्न माननीय राजसाहेब ठाकरे यांचे प्रथम मी दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार संवादक